कुठलाही जर का तुमचा व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायामध्ये तुमची प्रगती होत नाहीये, कुठून तरी कळलं की वाईट नजरेचा त्रास असल्यामुळे तुमची प्रगती थांबलेली आहे, होऊ शकतं. नजर काय कशाचीही बसू शकते, कुणालाही लागू शकते. व्यवसायाला लागते, माणसाला लागते, कोणी सुंदर दिसलं म्हणून त्याला लागते, एखाद्या कामाला लागते, व्यक्तिमत्वाला लागते. नजर कशालाही लागू शकते आणि कुणाचीही लागू शकते. तर त्याच्यासाठी एक उपाय सांगते. हा उपाय तुम्ही मंगळवार, शनिवार, त्याचप्रमाणे पौर्णिमा किंवा अमावस्या या तिथींना तुम्ही हा उपाय करू शकता. उपाय अगदी सोपा आहे आणि घरगुती आहे आणि मुळात म्हणजे याचा कुणालाही दुसऱ्याला त्रास होणार नाहीये. कारण की मी जे उपाय सांगते हे उपाय तुमच्या पाठीमागचा त्रास निघून जावा म्हणून असतो, पण आपला त्रास दुसऱ्याकडे जावा ही वृत्ती नसावी. त्यामुळे आपला त्रास काढून टाकावा एवढंच फक्त हे आहे. त्याला तुम्ही नाल्यामध्ये वाहत घाला, तुम्ही नदीमध्ये सोडून द्या किंवा ते जाळून टाका, ह्याच्या पलीकडचे दुसरे उपाय मी तुम्हाला इकडे कधीही सुचवत नाही. त्यामुळे लक्षात घ्या, एक लिंबू लागेल आणि ते लिंबू बरोबर मध्यभागी कट करायचं आहे, उभं कापा शक्यतो, आणि त्यामध्ये हळद भरायची आहे. एक अर्धा चमचा हळद त्यामध्ये भरा. पूर्ण कापायचं नाही, असं अर्धवट कापायचं आणि त्यामध्ये हळद भरायची. आणि ते लिंबू घरातील ज्या व्यक्तीला नजर लागलेली आहे त्या व्यक्तीवरनं अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने त्याच्या डोक्याभोवती 5 वेळा फिरवायचं आहे. डोक्यापासून पायापर्यंत असं 7 वेळा इकडनं उतरवायचं. उतरवताना फक्त एवढंच म्हणायचं, जी काही नजरबाधा दृष्ट लागलेली असेल या व्यक्तीला ती या लिंबाद्वारे निघून जाऊ दे, एवढं फक्त साधं सिंपल म्हणायचं आहे. आणि मग ते लिंबू तुम्ही एखाद्या जी मोठी कचऱ्याची कुंडी आहे तिथे टाकू शकता किंवा तुम्ही नाल्यात फेकून द्या किंवा तुम्ही सरळ जाळून टाका तुमच्याकडे जर सोय असेल तर. अशा प्रकारे तुम्ही हा उपाय करायचा आहे. याच्यातून त्या व्यक्तीला लागलेली दृष्ट नजर निघून जाईल. सलग 11 शनिवार जर हा उपाय केला तर जास्त फायदे बघायला मिळतील. तर हा उपाय महिलांना, पुरुषांना, जनावरांना, व्यक्तीला, व्यवसायाला, कशासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. हा उपाय तुम्ही कशासाठी करणार आहात ते जरी कळवलं तरी चालेल. त्याच्यावर जर का काही वाटलं तर मार्गदर्शन करता येईल म्हणजे. आणि भेटूयात परत पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भवानी, जय जगदंबा.